नमित पाटील आणि त्यांच्या संघटना नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील, CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे आणि गोलंदाजीच्या मार्कवर उत्कर्ष दिवस संघाचा संग्रामाला पॉवर प्ले क्रमांक 1 टॉस जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इथून फलंदाजीला निमंत्रण दिले. 4 षटकांची लढत गेम ऑन. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. शॉर्ट बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता, परंतु इथे मात्र व्हाईट बॉल ने सुरुवात होते. श्री गणेश होते, खातं उघडलं जात आहे. अकाउंट इज ओपन. अवांतरच्या माध्यमातून कुमार 11 तुर्बे संघाचे जाऊन पोचले ते 1 या आकड्यावर. अंपायर शेवटचा चेंडू काय होता? व्हाईट बॉल +1 बाय 1 फक्त वाईट. पहिला वाईट त्यानंतर वंडी. ओके, 2 धावा धावफलकावर आणि जे पारितोषिक पुकारलंय सलग 2 चौकारांसाठी 500, 2 षटकारांसाठी 1000 आणि 2 विकेटसाठी सलग 2 विकेटसाठी 500 आणि सलग 3 विकेटसाठी 1000 असे पारितोषिक आदरणीय आपण पाहतोय. ओमकार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर व चेतनदादा म्हात्रे यांचे सासरे सुधीरदादा पाटील साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लगावलं गेलं. हे या मॅचसाठी देखील कंटिन्यू असेल. आणि इथे मात्र कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाहता पाहता चेंडू अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा वन बाउन्स आहे, चौकार आहे. पहिला चौकार आला इथून फलंदाज नमित अशोक पाटील याच्या बॅट मधून. अगदी मोठ्या पटक्यांसाठी या फलंदाजाची ओळख देखील आहे. आता मात्र सुरुवात झाली आहे. 7 धावा धावफलकावर. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस जरूर असेल. पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सलगचा हा दुसरा चौकार आदरणीय सुधीर पाटील यांनी लावलेल्या पारितोषिकाचा पहिला मानकरी ठरतोय. नमित अशोक पाटील सलगचे 2 चौकार त्यांनी देखील ठोकले. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल आला आणि इथून धावसंख्येचा विचार केला. 12 धावा धावफलकावर. चांगली रणनीती आखली जाते. चांगल्या फटक्यांची आतिषबाजी दुर्गे टीम कडून पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता, त्याला फ्लिक करायचं होतं, परंतु चेंडू चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल धाव मिळेल. 13 धावांचा हा आकडा पाहायला मिळतो आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज उत्कर्ष दिवा संघाचा संग्राम आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर पहिला वाईट, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर सलग 2 चौकार, पुन्हा एकदा वाईट आणि ही सिंगल पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावांचा खर्चिकपणा. माफी असावी, 13 धावा झाल्यात. शॉर्ट बॉल होता, त्यावर पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल
हा येतोय या इनिंगचा नमित अशोक पाटील यांच्या बॅटमधून बेधडक षटकार. शेवटच्या चेंडूवर हा षटकार टोकलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना इथून धावसंख्या धावपलकावर CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 19 या आकड्यावर. 19 लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल आणि अगदी पॉवर प्ले क्रमांक उत्कृष्टरित्या फलंदाजांच्या कोट्यामध्ये जात असताना पाहायला मिळते तुर्बे टीमच्या. 19 धावा, 1 षटकार, 2 चौकार इथून मात्र पाहायला मिळाले. कुठेतरी पॉवर प्ले मध्ये ज्या धावांची अपेक्षा होती त्या धावा इथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. त्यानंतर आता पाहूया षटक क्रमांकाचं दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावर सज्ज होईल राहुल सालवी. आणि आता पहिल्यांदा संधी मिळेल मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील. चला सुरुवात करायची आहे. जर्सी क्रमांक 233 1. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना इथे मात्र 1 बॉल चेंडू चाललाय. रिकामा जागा भरा आणि इथून 1 बॉलच्या माध्यमातून मिळतील 4 धावा. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते. प्रयास केलाय, आवाज केला या दुसऱ्या षटकाला चौकाराच्या साह्याने आणि इथून धावसंख्या विचार केला तर 23 चा आकडा. 2 3 23 हा आकडा जरूर गाठला गेलाय. अगदी स्वतःचं वैयक्तिक खातं चौकाराच्या साह्याने खोलून देत असताना इरादा स्पष्ट केला भूषण पाटील. आता मात्र या चौकारानंतर इथे मात्र हवेसोबत वार्तालाप करत असताना हा येतोय षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 29 धावा धावपलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी आपण पाहिलं तर 10 धावांचा खर्चिकपणा पाहायला मिळतोय गोलंदाज राहुल सालवीच्या माध्यमातून. आता कुठेतरी ब्लॉक होल पाहायला मिळतोय. पायची चापी अगदी यष्टांच्या मधोमध LBW च्या माध्यमातून फलंदाज बाद. पहिला दे धक्का. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. एक गडी बाद 29 धावसंख्या धावपलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळते तो CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघ. बिग विकेट इथे मात्र मिळालं उत्कर्ष दिवा या टीमला. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 राहुल कांबळे. अगदी काही दिवसापूर्वी आपण पाहिलं निवा स्पोर्ट्स मोरावे यांच्या माध्यमातून आयोजित नाईट रजनीमध्ये पहिल्या सामन्यातील हिरो देखील राहुल कांबळे ठरला होता. त्याच्यावर आता पूर्ण जबाबदारी येऊन ठेपली असेल. नमितला साथ कोण देईल हा प्रश्नचिन्ह असेल. एका बाजूने पती हल्ले केले जातात. भूषण पाटीलने देखील तोच प्रयत्न केला. पहिल्या 2 मध्ये 10 धावा कुठल्या परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याला बाद व्हावं लागलं लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज राहुल सालवी सज्ज झालाय उत्कर्ष दिवा टीम कडून.
त्याला देखील तो ब्लॉकवर फेकण्याचा प्रयत्न केला गेला, खोदून काढायचा होता, परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यानंतर एकच धाव मिळते. एकाशिवाय दुसरं काही नाही आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावर. या षटकातील विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरेख अशी गोलंदाजी, चांगला कमबॅक, परंतु आता नमीद सारखा एक धाड ताकदवान फलंदाज आहे. चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु प्रोटेक्शन आहे डीपमधून मिळेल ती फक्त सिंगल. चांगले कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतो. राहुल साल्वी उत्कर्ष दिवा संघाकडून खेळत असताना या गोलंदाजाची भूमिका आतापर्यंत तरी चांगली आहे. पहिले 2 चेंडू वगळता त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावांनी एक सफलता प्राप्त केली. शेवटचा चेंडू असेल, किती धावा येतील या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सोडून दिला आहे आणि षटक संपला. हा आहे डॉट बॉल. चांगलं कमबॅक. 2 षटकांची समाप्ती. अगदी 15ची सरासरी गाठत असताना 15.50ची सरासरी गाठत असताना 31 धावा धावफलकावर. 31 लॉस ऑफ 1 विकेट. कुमार 11 तुर्बे. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेला सामनावीराचं आणि या ट्रॉफ्या चमचमणाऱ्या क्रिस्टल ट्रॉफ्या आपल्याला पुरस्कृत केल्यात. कैलासवासी राहुलदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्यांचे बंधू, मोठे बंधू आपण पाहतो नागेशदादा पाटील आणि त्यांच्या समोर त्यांची मुलगी परी ही देखील उपस्थित झाले. त्यांच्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. एक मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांनी दिले, त्यांचे देखील हार्दिक आभार असेल. सर्व ट्रॉफ्या आपल्याला पुरस्कृत केल्यात असे आपले नागेशदादा पाटील यांचं शुभागमन झालं, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. इथून उत्कर्ष दिवा आणि कुमार 11 तुर्बे अशी आपण लढत पाहतोय. 2 मातबर संघ एकमेकांसमोर येत असताना हल्ले प्रतिहल्ले होत असताना पाहायला मिळतात. मोनिश पाटील अगदी पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करेल आणि पहिला चेंडू नमित होता. मिडांच्या डोक्यावरून प्रोटेक्शन आलंय डीपमध्ये, मिळेल ते फक्त. आणि इथे काय घडलं, जिथे कुठे एक धाव होती तिथे आखो में इशारा आणि एकीला कन्वर्ट केलं दुसरीमध्ये. चतुर चाणक्य असे 2 फलंदाज आणि लगेच 2 धावांचा मोबदला लुटत असताना पाहायला मिळतात. अगदी SMD लाईव्हची टीम देखील आपल्या समोर पहिल्या दिवसापासून सज्ज झाले. शॉर्ट बॉल होता, इथे ऑफब्रेकचा फटका खेळायचा होता. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. मिळेल ती फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढत असताना धीरे पुढे सरसावली जाईल आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 34 धावा धावफलकावर. 34 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू आता मात्र कुठेतरी चांगली लाईन पाहायला मिळते. राहुलला बीट केलंय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. 3 चेंडूमध्ये 3 धावा. अगदी शेवटचा चेंडू हा डॉट पाहायला मिळाला. आता चौथा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो मोनिश पाटील उत्कर्ष दिवा संघाकडून. पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा अक्रॉस द लाईन आणि खराब क्रिकेटचं प्रदर्शन राहुल कांबळे याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. सलगचे 3 डॉट बॉल खेळतो राहुल. मागच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू देखील डॉट होता आणि या षटकातील सलगचे 2 डॉट खेळत असताना पाहायला मिळते. कुठेतरी थोडासा झगडत असताना पाहायला मिळतोय. होणार नाही चूक. टिपला जातोय झेल आणि संपला जातोय राहुल कांबळेचा खेळ. हादरा क्रमांक 2 तुर्बे टीमला लागला जातो तो 34 आकड्यावर. पहिला हादरा लागला होता 29 वर. भूषण बाद झाल्यानंतर
राहुल लगेचच 34व्या धावसंख्येवर बाद होते. निराश मानेने मात्र तंबूच्या आश्वाला येत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर राकेश सज्ज होईल. आता कुठेतरी धावांची भूक लागली आहे. ती भूक कोण भरून काढेल, कारण या दुपारच्या सत्रामध्ये ही भूक भरून काढण्यासाठी अगदी नमितला साथ देणं गरजेचं आहे. कारण ताली एका हाताने वाजत नाहीये, दुसऱ्या हाताची गरज आहे, ती साथ द्यावी लागेल. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 अतिशय उत्तमरित्या इथे मात्र फेकून दिले गोलंदाज मोनिश पाटील. एक विकेट आणि 5 चेंडूमध्ये खर्च केला त्या फक्त आणि फक्त 3 धावा. अतिशय कंजूसपणाची गोलंदाजी. शेवटचा चेंडू. ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त 3 धावांचं षटक फेकलंय. वाव, वंडरफुल आणि ब्युटिफुल गोलंदाजी. आता मात्र या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावांचा पल्ला गाठला जाईल तुर्बी टीमकडून. कारण आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावा आल्या होत्या. त्यानंतर या एकूण 3 षटकांच्या अखेरीस झाल्या त्या धावा 2 गडी बाद 34 या आकड्यावर. साईबाबा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 4 मित्रांनो, अंतिम दिवस मध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं लाईव्हच्या माध्यमातून SMD लाईव्ह टीम टेक्निकल टीम आपल्या समेत पहिल्या दिवसापासून जोडली आहे. त्याच्या माध्यमातून लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सरसे स्वागत. इथे काय घडलं, पहिला चेंडू बीमर No+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावांचा बोनस इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या 2 ने वाढत असताना अगदी 36 हा आकडा गाठलाय. अवांतर धावांचा बचाव करावा लागेल. वाव, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा. अगदी कोर्टाला सुट्टी असली तरी काय झालं, त्या सुट्टीच्या दिवशी देखील नमितने चेंडूला पाठवले तारखेला. हा येतोय बिग हिट षटकार. नमित ऑन फायर. गरज आहे संघाला आणि ही गरज भरून काढण्यासाठी आतापर्यंत धावा धावपलकावर 42 आणि वैयक्तिक नमितचा विचार केला. 11 चेंडू आणि 28 धावसंख्येची बहारदार खेळी करतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मित्रांनो, मनगडाचा वापर आणि अंगातली ताकद इथे मात्र वापरत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खोदून काढलेला हा चेंडू. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचं इथे मात्र दोन धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 4वर 4 44 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. पहिल्यामध्ये व्हाईट बॉल आला होता, दुसऱ्यामध्ये षटकार आला. पहिला नो होता भीमरच्या माध्यमातून आणि त्यानंतर या 2 धावा. आता मात्र काय घडलंय, बिग विकेट पाहायला मिळते. नमित सारख्या फलंदाजाला इथे तंबूचा रस्ता दाखवलाय. डग आउटच्या दिशेने वाटचाल करत असताना पण नमितची फलंदाजी आवडली असेल, फटकेबाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. च्या धावसंख्येवर 3रा धक्का लागला जातोय. नवीन फलंदाज नमितची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय. अजून एक नामवंत खेळाडू हेमंत पाटील. धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात तुर्बी टीम जाऊन पोहोचली होती.
44 या आकड्यावर 44 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. किती धावा येतील आणि धावसंख्या किती उभारली जाईल. एका बाजूला मित्रांनो आपण पाहतो या उत्कर्ष दिवा या संघाने टॉस जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कुमार 11 तुर्बे एक नामवंत संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाला स्वीकारून आतापर्यंत 44 धावा धावफलकावर. हेमंत आलाय, तो काय करेल आणि किती धावा लुटेल याकडे देखील लक्ष असेल. शॉर्ट बॉल इथे मात्र चपराक लगावली. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचा येतोय आणि इथून मिळेल ते फक्त सिंगल, एकाशिवाय दुसरं काही नाही. आणि धावसंख्या धावफलकावर 45 धावा धावफलकावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्विंग एंड मिस, डॉट बॉल या अडचणी इथून मात्र वाढल्या जातील. तुर्बे टीमच्या धावा येणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हरचं ओव्हर म्हटलं की इथे हाणामारीचे षटक, टाकम टोक फलंदाजी करणं गरजेचं असतं. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत धावा धावफलकावर लागल्या त्या 45. एखादा मोठा फटका नवसंजीवनी इथे देईल कुमार 11 तुर्बे टीमला. शॉर्ट बॉल होता, हो करायचा होता, मिस टायमिंग फटका होणार नाही. चूक आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाई खेळ. 45 वरच गाडी अडकली आहे ती कुमार 11 तुर्बे संघाची आणि इथे येणाऱ्या 24 मध्ये आवश्यकता असेल ती 46 या धावसंख्येची. अगदी आपण पाहतो साईबाबा चषक, चेतनदादा म्हात्रे, करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. 24 संघांचा समावेश आणि या 24 संघांमधून अगदी आपण पाहिलं SMD लाईव्हची टीम देखील इथे पहिल्या दिवसापासून सज्ज झाली. अगदी डोंबिवली विभागातून अगदी वेळेवर येत असताना ही पूर्ण टीम पाहायला मिळते. त्यांचे देखील हार्दिक आभार असेल. चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. उत्कर्ष दिवा आजच्या दिवसातील मित्रांनो आपण पाहतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो साईबाबा चषक 2025 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. या सामन्यात तुमचा संघ जिंकेल ते थेट 2 हात करण्यासाठी शिवगर्जना आरोली टीम या संघासमोर असेल. चला शिवगर्जना टीम आपण देखील सज्ज राहा. याच दरम्यान योगेश दादा पाटील यांचे देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
थोड्या सामन्याला सुरुवात होणार आहे. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. तिथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत उत्कर्ष दिवा त्यांच्या विरोधात कुमार 11 तुर्बे फलंदाजी करत असताना पहिल्यांदा धावा इथे मात्र कुठून काढल्या तुर्बे टीमने. 45 आणि 46 धावसंख्येचं आव्हान. सलामीची जोडी विराज आणि त्याच्या समवेत वैभव ही सलामीची जोडी उत्कर्ष दिवा टीम कडून. सलामीचा गोलंदाज तुर्बे टीम कडून इथे पाहायला मिळेला अभि मोरे. 24 चेंडू 46 धावा. विराज आणि वैभव ही जोडी उत्कर्ष दिवा टीम कडून पाहायला मिळते. पहिला चेंडू वाव वंडरफुल ब्युटिफुल. जशी सुरुवात तुर्बे टीमने केली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना विराजच्या बॅटमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा येतोय दणदणीत चौकार. याच दरम्यान योगेश दादा पाटील यांचे देखील शुभागमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू आता चेंडू हवेमध्ये आहे परंतु खाली क्षेत्र आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. रेस लागली आहे परंतु अखेर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. सलगचा येतो हा दुसरा चौकार. धावा 8. दमदार सुरुवात पाहायला मिळते. एक नामवंत संघ त्याच्या विरोधात खेळ करत असताना इथे मात्र पाया मजबूत केला जातोय. जी गरज आहे उत्कर्ष दिवा टीमला इथे मात्र या 46 धावसंख्येच्या आव्हानाला सामोरे जात असताना पहिले 2 दमदार चौकार ठोकलेत. 46 धावसंख्येचं आव्हान. पहिल्या 2 मध्ये 8 आल्यात. अजून 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. 38 22 चेंडू 38 धावा असं समीकरण लिहून ठेवलंय. CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधात उत्कर्ष दिवा. ही बिग फाईट बिग बॅटल आणि एक द्वंद्व महायुद्ध या प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या रणांगणावर रंगत असताना पाहायला मिळतोय. हा देखील ताकद नजाकत मनगटाचा वापर. धावा मिळतील इथून 4. सलगचा हा तिसरा येतोय. फलंदाज विराजाच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावर 12 पाहायला मिळते. प्रतिहल्ले कशी करावी त्याचं प्रत्युत्तर इथे देत असताना पाहायला मिळतो तो विराज. अगदी सुरुवातीच्या पहिल्या 3 चेंडूवर चौकारांची आतिषबाजी. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. सारख्या नामवंत खेळाडूवर इथे मात्र प्रतिहल्ले केले. आता मात्र कुठेतरी चांगला लाईन आणि चांगला टप्पा निष्ठेचा श्वास इथून मात्र सोडला असेल. हा 4था चेंडू येतोय डॉट बॉल. फुल टॉस बॉल होता. मिडपला चांगलं नमीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आणि आता लागोपाठच्या 2 चेंडू डॉट येत असताना जरूर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू P1चं पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत धावा खर्च झाला त्या 12. चेंडू हवेमधून प्रवास करत असताना या इनिंगचा 1 बाउन्स येतो. या दन 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 करीत जाणारा हा चौकार. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटका अखेरीस जरूर पाहायला मिळतील. 4 चौकारांच्या जोराने उत्कर्ष दिवा टीम जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावर. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये करायच्या आहेत त्या 30 धावा.
वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी कुमार 11 तुर्बे टीम कडून राकेश पहिल्या विकेटचा शोध घ्यावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू इथून द्यावा लागेल तरच कुठेतरी कमबॅक करण्याची संधी असेल. इथे मात्र पहिला चेंडू शरीराचा वेग घेणारा आहे आणि चेंडू चालला या यष्टांच्या अगदी पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये बाईच्या माध्यमातून एक धावफलकावर ऍड होईल. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या आणि एक ऍड होत असताना धावा झाल्या त्या 17. आता मात्र चांगला फटका सजवलाय. एलिमिनेशन कमी होता अगदी दूरवरून पलटा टिपलाय जेल. रोनित पाटील याला कोण विसरेल. याच्या हातातून झोल निसटणं म्हणजे खूप कठीण आहे. जसा उल्लेख झाला पहिला धक्का देणं गरजेचं आहे तसाच स्वस्तामध्ये वैभव बॅक इन द डगआउट. नवीन फलंदाज संदीप उर्फ सँडी तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना पाहायला मिळेल. 16 चेंडू आणि 29 ज्या ब्रेकथ्रूची गरज होती ती मात्र राकेशने दिली आहे. आता डॉट बॉलचा विचार करावा लागेल. सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तुर्बे संघाला तर इथून कमबॅक करून देण्यासाठी ही जबाबदारी राकेशवरच असेल. कारण चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथनी तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र आल्या मोठा फटका केलायचा होता परंतु कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही मेटकूट साधला जात नाहीये आणि चेंडू जातोय डॉट बॉल. आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जातंय. गवळ आहे आपल्या संघाला परंतु इथे काय घडलंय अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय प्लॉटच्या बाहेर. येतो हा लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाज संदीप याच्या बॅट मधून अगदी संजीवनी निर्माण करणारा हा षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या षटकाराच्या साह्याने 23 हा आकडा गाठलाय. आता मात्र समीकरण 14 मध्ये 23 अर्धा पल्ला गाठला आहे आणि हा येतोय बॅक टू बॅक आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. संदीप आलाय. संदीप सांगतोय घाबरू नका मी अजून आहे. एक विकेट बाद झाला म्हणून काय झालं आमच्यातला इथे आमच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतो तो संदीप. आता मात्र प्रश्नचिन्ह पडला असेल तुर्बे टीमकडे करावं तर काय. 13 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. वारंवार आकड्यांचा बदलणारा खेळ अगदी क्रिकेटचा पाहायला मिळतो मैदानामध्ये मित्रांनो. हा देखील त्याच दिशेने टोलायला हेमंत येतोय आढळतोय. फक्त मिळेल ती एक धाव आणि धावसंख्या 30 हा आकडा गाठला जातोय. षटक संपले क्रमांकाचे 2. पहिल्या 12 मध्ये आल्या तिथून 30 धावा आणि उर्वरित 12 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. कुठेतरी आता या क्रिकेटच्या क्षेत्रातील समुद्रामध्ये तुर्बे टीमची होडी कुठेतरी अडकली आहे. तिला बाहेर काढण्यासाठी हे महत्वपूर्ण षटक हेमंतच्या खांद्यावर दिले. इथून विकेट घ्यावे लागतील डॉट बॉल वाढवावे लागतील. जर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी अशीच चालू राहिली तर मात्र कुमार 11 तुर्बे टीमला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. हेमंत पाटील षटक क्रमांक 3
आखूड बॉल होता मिडॉनला, फॉम्बलिंग पाहायला मिळालं आणि चुकीच्या माध्यमातून एक धाव बहाल केली. आधीच खात्यामध्ये कोटा कमी आहे आणि इथे मात्र खर्चिकपणा पाहायला मिळतोय. कम बॅलन्स आणि खर्चा जादा जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, तर गाडी काढायची मैदानातून मित्रांनो. टू व्हीलर स्कूटी आहे ती काढायची आहे. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हे असं वेळ लावणारा खेळ आहे ना, जिथे जागा भेटेल तिथे गाडी लावून प्रेक्षक मॅचचा आनंद घेत असतात. परंतु प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेरून आपण आनंद घ्या. दहा चेंडू 14 धावा, 14 धावा 10 चेंडू. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये? कुमार 11 तुर्बे की उत्कर्ष दिवा? अतिशय वेगावर स्वार होत असताना इथे मात्र प्रोडक्शन आलं दूरवरून. मिळेल फक्त एकच, एकाशिवाय दुसरं काही नाही. एकेरी धावसंख्येने आपल्या संघाच्या विजयाच्या समीप पोहोचण्याचं काम उत्कर्ष दिवा टीमचे दोन्ही फलंदाज करून देत असताना जरूर पाहायला मिळतात. मोठे फटके जरूर आले नाही तरी चालेल, जेव्हा गरज होती तेव्हा आपण ठोकले. डॉट बॉल आलाय, इथे गरज आहे कुमार 11 तुर्बे टीमला विकेटचा शोध घ्यावा लागेल. समीकरणाचा विचार केला, समीकरण 8 मध्ये 13. कोणाचे 13 वाजतील या शेवटच्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये सांगून जाणार. हे 8 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचे असतील हे तुर्बे टीमसाठी 2 चेंडू जे हेमंतच्या कोट्यातील असतील. शॉर्ट बॉल, एलिमिनेशन कमी, झेल होईल का? आणि इथे मोये 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 लॉलीपॉप झेल सोडलाय. ही कॅच सोडली की या स्पर्धेतील मॅच सोडली हा प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. छोट्या छोट्या चुका इथे मात्र पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडतील. आता देखील संधी आहे, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल आणि पाहता पाहता काय घडलंय. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. समीकरणामध्ये फेरबदल. 6 चेंडू 6 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. अजून देखील सामन्याचा विचार केला अमर सर तर सामना दोन्ही संघांसाठी अजून 50-50 आहे. पहिले 3 चेंडू इथे मात्र समीकरण स्पष्ट करतील. निश्चितच दोलायमान अवस्थेत आहे सामना. स्टील दोन्ही संघांना समान संधी असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाची जमेची बाजू काय असेल तर दोन्ही फलंदाजी खेळपट्टीवरती आहेत ना, त्यांनी चांगला खेळ साकारला अजूनपर्यंत. ही जमेची बाजू असेल, पण आता बघू शेवटचे 6 चेंडू कशा हाताळतो गोलंदाज. नक्कीच दोन्ही फलंदाजांचा जम बसलाय. इथे मात्र खेळपट्टीवर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून चालू आहे. पार्टनरशिपचा विचार केला या दोन्ही फलंदाजांचा तर आतापर्यंत समीकरणाचा विचार केला 6 मध्ये 10. उत्कर्ष दिवा एका बाजूला, CR फाउंडेशन, कुमार 11 तुर्बे. याच दरम्यान निखिल साहेबांचं देखील आगमन झालंय. साईबाबा चषक 2024-25 पर्व क्रमांक 4 मध्ये सरसे स्वागत आहे. चला 6 मध्ये 10 ची आवश्यकता. आता कुमार 11 तुर्बे संघाचं भविष्य कोणाच्या हातामध्ये दिलंय? भाविन पाटील. 6 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. सुरुवात होईल या पहिल्या चेंडूला. इथे मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका दुर्वारी क्षेत्ररक्षक आलाय. रोनित होता तिथे चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव आणि आता मात्र 5 मध्ये करायचे आहे ते उत्कर्ष दिवा टीमला जिंकण्यासाठी 9 धावा.
5 मध्ये 9ची आवश्यकता आहे. अगदी ऑनड्राईव्हचा फटका. राकेश आहे, क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. पहिल्या 2 मध्ये फक्त सिंगल आली आहे, म्हणजेच काय तर आता 4 मध्ये 8ची आवश्यकता आहे. विजय, स्पर्धा मात्र दर्जेदार होती इथं, कारण असं रोमहर्षक सामने ॲज बिंग अ क्रिकेट लवर आपल्याला अशा नेल बॅटिंग फिनिशेस आवडतात. एका नाण्याच्या 2 बाजू. एकाच्या वाट्याला पराभव आणि एकाला विजय प्राप्त करता येणार आहे. क्रिकेटचा हा खेळ सर्वांना वेळ लावून टाकतो. अगदी भल्याभल्या प्रेक्षकांना इथे मात्र मैदानाकडे ओढ लावणार हा क्रिकेटचा खेळ. नवी मुंबईतील बेलापूरच्या या प्रियदर्शनी बेलापूर या ग्राउंडवर हा क्रिकेटचा खेळ अगदी रंगत असताना घमासान पाहायला मिळतोय. मानाची सन्मानाची लाख मुलाची स्पर्धा साईबाबा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 4. बिग हिट करायचा होता, आता नाराज आहे. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा आणि चेंडू चाललाय डॉट. पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये. परतीचा कमबॅक कसा करायचा याचं ज्वलंत उदाहरण देणारा हा गोलंदाज भाविन पाटील पाहायला मिळतोय. 6 मध्ये 10ची आवश्यकता. पहिल्या 2 मध्ये 2 खर्च, 4 मध्ये 8 आणि हा डॉट बॉल. 3 मध्ये 8ची आवश्यकता. महायुद्ध कसं असावं. चूक पाहायला मिळते. अगदी पंचांचे हात समांतर धावा मिळतील. आव्हांतर आणि अवांतर धावसंख्येने धावफलक 39 आणि समीकरण असेल 3 चेंडू 7 धावा. अजूनही संधी असेल. संधीचं सोनं करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 3 ला 7. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आणि आता हा आलाय डॉट बॉल. नवा ट्विस्ट. डॉट बॉल आलाय. समीकरणामध्ये बदल. 2 ला 7ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम, म्हणजे इथून षटकार एक टोकावाच लागेल. विजयाचे स्वप्न 24 संघांनी सजवले आणि त्यातून आपण पाहतो या 2 संघांमधलं आता समीकरण 2 मध्ये 7. कोणालाही अपेक्षा नव्हती इथपर्यंत हा सामना येईल, कारण 6 मध्ये 10ची आवश्यकता होती. तिथून कलाटणी दिली आहे. 2 चेंडू 7 धावा. चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग आहे इथे. वेल जज कॅच आणि आता मात्र पुनरागमन पाहायला मिळतोय कुमार 11 तुर्बे टीमचा. दुसरा धक्का पाहायला मिळतो उत्कर्ष दिवा टीमला. आणि काय गोलंदाजी केली आहे. ही गोलंदाजी भावींची आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्यांचा आवाज व्हायला हरकत नाहीये. आता समीकरण 1 मध्ये 7. कंपल्सरी चेसिंग. षटकार ठोकला तरी देखील इथून मैदान सोडावं लागेल उत्कर्ष दिवा या टीमला. याच दरम्यान राकेश मालगी त्यांची पंचांची साथ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगली लाभली. त्यांचं देखील आगमन झाले. सरसे स्वागत आहे. शेवटचा चेंडू अगदी होत्याचं नव्हतं झालं. अपेक्षा नव्हती. नक्कीच 1 मध्ये 7ची आवश्यकता आहे. येथे आव्हांतर चेंडू आला तर मात्र अजून मजा येईल. दिवा टीमला वाटते की व्हाईट बॉल फेकावा, आव्हांतर चेंडू फेकावा, परंतु तुर्बे टीमला वाटतंय की फेअर डिलिव्हरी फेकावी. प्रेक्षकांना वाटतंय ही गंमत जमत पाहायला मजा यावी. पाहावा लागेल. पंचांचा निर्णय
येथे विजय संपादन केले. CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे हार्दिक अभिनंदन असेल. चांगली झुंज इथून उत्कर्ष दिवा टीमने दिली. हार्ड लक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अगदी तो आला. तत्पूर्वी विनंती असेल, चला शिवगर्जना टीम कर्णधार यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच आम्ही जरूर देणार आहोत. तो आला. 6 चेंडू 10ची आवश्यकता होती. फक्त 3 धावांचं षटक हाताळलं. जरूर नमितने 30 धावा कुठल्या, परंतु त्याने कारनामा केला, आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं. भाविन पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निवड त्याचीच होते जो संघाला चांगली साथ देतो आणि गरज असताना अगदी पराभव